मराठवाड्यावरचं पूरसंकट अजूनही कायम आहे। नाथसागरमधील विसर्गामुळे गोदावरी फुगली आहे। नाशकात सुद्धा प्रचंड आव्हानात्मक स्थिती तयार झालेली आहे। मराठवाड्यावरचं पूरसंकट कायम आहे। याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। काल नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर आता जे ओसरण्यास सुरुवात झालेला आहे। नाशिकच्या या रामकुंड भागामध्ये आहे। खरं तर काल खूप मुसळधार पाऊस नाशिकमध्ये सुरू होता आणि म्हणूनच गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर गोदावरी नदीला पूर जो आहे तो मोठ्या प्रमाणात आलेला होता। दुतोंड्या मारुती सुद्धा संपूर्णपणे काल हे पाण्याखाली गेलेला होता, पण आज मात्र या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आहे। गंगापूर धरणातून अद्यापित पाण्याचा विसर्ग सुरू असला तरी काल जो मुसळधार पाऊस नाशिकमध्ये होत होता तो आता कमी झालेला आहे आणि त्यामुळेच गोदावरी नदीला काल जो पूर आला होता तो आता कमी झालेला आहे। या संपूर्ण भागाच्या आसपासच्या या परिसरामध्ये सुद्धा काल आणि हे शिरलेलं होतं ते आता जे ओसरण्यास सुरुवात झालेला आहे। या संपूर्ण परिसरामधले अजूनही काही छोटे मोठे मंदिर आहेत हे पाण्याखाली आहेत। आज सुद्धा गंगापूर धरणातून जवळपास 10,900 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे। फक्त गोदावरीच नव्हे तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून आज सुद्धा पाण्याचा विसर्ग हे चालूच आहे। पण पावसाची जी तीव्रता आहे ते कमी झाल्याने पूर हळूहळू ओसरण्यास सुरुवात झालेला आहे। आज सुद्धा नाशिक जिल्ह्याला जे ऑरेंज अलर्ट हे देण्यात आलेला आहे, त्यामुळे पाऊस वाढल्यास अजूनही टप्प्याटप्प्याने विसर्ग गंगापूर धरणात असेल किंवा वेगवेगळ्या धरणातून हे वाढवण्यात येईल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। त्यामुळे प्रामुख्याने गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे अशा पद्धतीचे आदेश प्रशासनाचे आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।